तर नमस्कार मित्रांनो, तुला शिकविणे चांगलाचा धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडे या चंचीने देखील केलं या भुवनेश्वरीचा पूर्ण पर्दाफाश, परंतु अधिपतीने दिले अक्षराला या सरगम बाबतीत सांगून पूर्ण देखील सत्य. कारण आता ही सरगम अधिपतीला प्रेमात अडकवायला काही पण करायला तयार असते आणि अधिपतीला गाणे शिकवण्यास अगदी मजबूर देखील हे सरगम करत असते. परंतु अधिपतीला या सरगमने आधीच मात्र फॅक्टरीमध्ये चांगलंच घडवलेलं असतं. तर अधिपती या सरगम मॅडमला चांगलाच देखील घाबरलेला असतो. त्यामुळं अधिपती या सरगम मॅडमला गाणे शिकण्यास मात्र नकार देत असतो. आणि या सरगम मॅडम बाबतीत अधिपती आता अक्षराला सत्य सांगायला कदाचित तयार झालेला असतो. कारण या सरगम मॅडमवर अधिपती चांगलाच देखील भडकलेला असतो आणि अक्षराचेही या अधिपतीला आधीची वागणूक कदाचित समजून आलेली असते. त्यामुळं अधिपती आता मोठा निर्णय घ्यायचा देखील सोचत असतो. परंतु अधिपतीला ही भुवनेश्वरी काही मात्र सुचू देत नसते आणि अधिपतीला आपल्या मायाजालमध्ये चांगलीच अडकवायची ही भुवनेश्वरी तयारी करत असते. कारण या सरगम मॅडमने भुवनेश्वरीला आधीच देखील सगळं काही सत्य सांगितलेलं असते. त्यामुळे या भुवनेश्वरीला असं वाटत असतं की अधिपती मास्तरीणबाईला या सरगम बाबतीत पूर्ण सांगून देईल आणि ही मास्तरीणबाई आमचा सर्व काळखोट अगदी बाहेर आणून ठेवेल. त्यामुळे ही भुवनेश्वरी अधिपतीला आपल्या गोड गोष्टींमध्ये अडकून मात्र मजबूर करत असते. परंतु या भुवनेश्वरीने कदाचित अगदी मोठी गलती केलेली असते या चंचीला सगळं काही सत्य सांगून. त्याच्यामुळं आता ही चंची मात्र काही गप्प बसायला तयार नसते आणि या भुवनेश्वरीचं सगळं देखील सत्य अगदी बाहेर आणायचं सोचत असते. कारण मित्रांनो, या चंचीला असं वाटत असते की जर अधिपती माझा नाही होणार तर मी अधिपतीला देखील कोणाचाच कदाचित नाही होऊ देणार. मी टाईम आल्यावर मावशी आणि या सरगम मॅडमचा सर्व देखील पर्दाफाश करेल. अगदी या चंचीने मात्र असा काही प्लॅन केलेला असतो. पण मित्रांनो, प्रश्न पडलेला असतो या अक्षराचा. कारण आता ही अक्षरा त्या सरगम मॅडमवर फार चिडलेली असते आणि अधिपतीला अगदी लास्ट वॉर्निंग मात्र ही अक्षरा देत असते आणि अधिपतीला बोलत असते, अधिपती मला त्या सरगम मॅडमचा बर्ताव काही ठीक दिसत नाही. त्यामुळे तुम्ही आता त्या बाईच्या अगदी दूर राहा. अगदी या प्रकारे अक्षराने अधिपतीला मात्र शब्द दिलेला असतो. परंतु ही अक्षरा सरगम मॅडमला अधिपती जवळ जाण्यास काही चान्स देईल का, ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.